युद्ध नहीं जिनके जीवन में वे भी बहुत अभागे होंगे। युद्ध नहीं जिनके जीवन में वे भी बहुत अभागे होंगे। या तो प्रण को तोड़ा होगा या फिर रण से भागे होंगे। दीपक को कुछ महत्व नहीं है जब तक तम से नहीं लड़ेगा। दिनकर नहीं प्रभा बांटेगा जब तक स्वयं नहीं धधकेगा। जीवन के पथ के राही को पल भर भी विश्राम नहीं है। जीवन के पथ के राही को पल भर भी विश्राम नहीं है। कौन भला स्वीकार करेगा जीवन एक संग्राम नहीं है। कौन भला स्वीकार करेगा जीवन एक संग्राम नहीं है। नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, समोरच्या स्क्रीनवर शेवटचा अतिशय महत्त्वाचा शब्द दिसतोय अंतिम लढा आणि वर टायटल आहे टीईटी सुधारित निकालासाठी। 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटीची परीक्षा झाली। शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्राची झाली। यावर्षी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने सेवेतल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी टीईटी कंपल्सरी केली आणि त्यामुळे सेवेमध्ये येऊ पाहणारी आणि सेवेमध्ये असणाऱ्या अशा दोनही प्रकारच्या बांधवांनी शिक्षिका भगिनींनी ही परीक्षा दिली। कुणी 15 वर्षाच्या गॅप नंतर, कुणी 20 वर्षाच्या गॅप नंतर, कुणी 25 वर्षाच्या गॅप नंतर, कुणी आपली नोकरी टिकवण्यासाठी, कुणी आपल्या प्रमोशनसाठी, कुणी नव्या नोकरीसाठी ही परीक्षा दिली। जमल तसा वेळ, आपल्या आयुष्यामध्ये असणारी जबाबदारी या सगळ्यांचा मेळ घालून तयारी केली। परीक्षा झाली। परीक्षेमध्ये आपण अनुभवलं, आपण पाहिलं की पेपर 1 असो, पेपर 2 असो, माध्यम मराठी असू द्या, माध्यम इंग्लिश असू द्या, माध्यम उर्दू असू द्या, चुकलेले प्रश्न होते। काही प्रश्नांना योग्य पर्यायच नव्हते। उत्तर सूची आली, त्या उत्तर सूचीमध्ये अनेक उत्तरही चुकीची दिलेली आहे। यावर आक्षेप घेण्यासाठी कालावधी दिला। अनेकांनी आक्षेप नोंदवले, संदर्भही पाठवले, मात्र परीक्षा परिषदेने एकही आक्षेप तुमचा पाहिला नाही, वाचला नाही, काहीही त्यावर रिस्पॉन्स नाही। त्यानंतर मग अंतिम उत्तर सूची लावली। त्याच्यानंतर मग काही तक्रारी ऑफलाईन गेल्या, प्रत्यक्ष भेटून तिथं तक्रारी केल्या। आपण मंत्रालय, शिक्षण मंत्री या सगळ्यांच्या, शिक्षण सचिव या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास या चुका आणून दिल्या। तेव्हा कुठंतरी 1-2 प्रश्न त्यांनी चेंज केले किंवा रद्द केले। खरं तर रद्द केलेले प्रश्न सुद्धा त्यांच्या पहिल्या मूळ नियमानुसार नाही, तेही गडबड झाली। म्हणजे काय, काही प्रश्न इंग्रजीतून बरोबर होते, मराठीतून चुकले होते। आणि तुम्ही 17 नंबरचा तुमचा रूल होता की इंग्रजी जर गडबड असेल तर इंग्रजी शब्द, इंग्रजी प्रश्न पाहिला जाईल। आणि जरी त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न रद्द केला तर 149 पैकी, जसं 150 पैकी 82 ला पासिंग, तसे 149 पैकी 81 जर पडत असतील, 150 मार्क्स होते आणि त्यावेळेस 150 पैकी 82 होते तर पास होते। आता तो तुमच्या चुकामुळं तो प्रश्न रद्द झालेला आहे आणि म्हणून 149 पैकी 82 जो पात्र उमेदवार ठरत होता तो आता 81 वर आलेला आहे। मग तो पात्र का नाही? 2025 पूर्वीच्या टीईटी मध्ये आणि आजही सीटीईटी 149 पैकी 81 ला जर पात्र देत असेल तर तुम्ही अपात्र का ठरवलं? बरोबर आहे की नाही? तर हे कशासाठी? तर अजून पुढच्या वेळेस फॉर्म भरा, अजून 1200 रुपये भरा, पैसे कमवण्यासाठीची ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी दिसत आहे। साधा सोपा हिशोब आहे। बरं, आक्षेप तुमचे प्रश्न चुकलेत, तुमचे उत्तर चुकलेत, तुम्ही उत्तर चुकीचे दिलेलेत, मग आक्षेपासाठी पैसे का? तरी दुसऱ्या आक्षेपाच्या वेळेस 50 रुपये उमेदवाराला मागितले गेले।
खरं तर 2013 टीईटीची घोषणा करत असतानाच 800 रुपयापेक्षा जास्त दोन्ही पेपरचे पैसे घ्यायचे नाही असं ठरलेलं असताना मनानेच 1200 रुपये घेऊनही पुन्हा 50 रुपये आक्षेप, म्हणजे हा पैसे कमवण्याचा बिझनेस सरळ सरळ दिसतोय. बरं, 1200 रुपये फी भरली, याच्यावरही उमेदवार तयार होता. मात्र चुकलेले प्रश्न योग्य पद्धतीने रद्द झाले नाही. ज्या प्रश्नांना उत्तरच योग्य पर्यायच नाही त्याच्यावरही कसली सुधारणा केली नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये सगळेच आहेत किंवा 2 पर्याय निघतायत, 3 पर्याय निघतायत, यामध्ये कसली सुधारणा केली नाही. ऑनलाईन आक्षेप दिले, ऑफलाईन तिथं जाऊन मी तर दिले. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षक बांधवांनी, शिक्षिका भगिनींनी तिथं जाऊन प्रत्यक्ष त्यांना संदर्भ दाखवले, पुरावे दाखवले, मात्र परीक्षा परिषद सुधारायला तयार नाही. काल परवा आमचे काही शिक्षक बांधवांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. त्याचबरोबर काही शिक्षक बांधव, काही शिक्षिका भगिनी तिथं जाऊन तुमचे संदर्भ काय सांगा आम्हाला, आम्ही त्यातून शोधून देतो. आणि मग परीक्षा परिषदेनेही काही संदर्भ दिलेत. त्यांनी दिलेल्या संदर्भात सुद्धा त्यांची उत्तरे चुकीची आहेत, त्यांची प्रश्न चुकीचे आहेत, हे सिद्ध होत आहे. आणि ते आता अंतिम टप्प्यात हे स्वीकारायला जर परीक्षा परिषद तयार नसेल तर आता आपण अंतिम टप्प्यामध्ये हा लढा नेत आहोत. माझ्या वतीनं हा लढा आपण अंतिम टप्प्यात सर्व मिळून लढूया, त्याशिवाय परीक्षा परिषद पारदर्शक होणार नाही. जर शिक्षकांची पात्रता ठरवायची असेल तर ती पात्रता चेक करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतोय. आणि मग पहा, यासाठी काही स्ट्रॅटेजी आपण ठरवत आहोत. त्यामध्ये पहिली गोष्ट की मी तुम्हाला एक फाईल बनवून पाठवत आहे, एक PDF. निवेदन द्यायचं आहे आपल्याला. निवेदन कुणाला द्यायचं आहे तर शिक्षण मंत्र्यांना द्यायचं आहे, तुमच्या जिल्ह्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यांना द्यायचं आहे, शिक्षण संचालकांना द्यायचं आहे, तुमच्या मतदारसंघामधल्या आमदारांना द्यायचंय, खासदारांना द्यायचंय. आणि या निवेदनामध्ये आपल्याला सगळे प्रूफ द्यायचे, चुकलेले प्रश्न, चुकलेले उत्तर, हे सगळे प्रूफ द्यायचे. 82ला पासिंग, 81ला पासिंग, हे सगळे प्रूफ द्यायचे. आणि त्याची PDF फाईल मी तुम्हाला ग्रुपला पाठवत आहे की ज्याची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची. सगळ्यांनी, मॅक्सिमम सगळ्यांनी हे निवेदन आपापल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या सर्व लोकप्रतिनिधींना द्यायचे, अधिकाऱ्यांना द्यायचे आणि शिक्षण मंत्री साहेबांना द्यायचे. आणि त्या निवेदनामध्ये आपण लवकरच आमच्या या मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणजे या सुधारणा केल्या नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे, अशा प्रकारचं निवेदन आपण द्यायचंय. झालं पहिलं, निवेदनाचा पहिला टप्पा. फास्ट घ्यायचं हे सगळं. हे निवेदनाचं काम झाल्यानंतर दुसरा, लगेच सोबतच निवेदनासोबतच एक तुम्हाला गुगल फॉर्म पाठवला जाईल. गुगल फॉर्म तयार करायला दुसऱ्या एका सरांकडे दिला होता, त्यांच्याकडून आला नाही. आता आज मीच बनवून घेतो आणि तुम्हाला उद्या किंवा आज रात्री संध्याकाळपर्यंत पाठवतो. खरं तर टीईटीच्या बॅचेस सुरू झाल्या, त्याचे लाईव्ह लेक्चर, त्याच्या टेस्ट बनवणं हा इतका प्रचंड व्यस्त असताना सुद्धा आपला हा लढा शेवटाला न्यायचा, पूर्णत्वाला न्यायचा, मध्ये सोडायचा नाही. आणि त्याच्यामुळं आता ही शेवटची लढाई आपल्याला खेळायची. त्यातच शिवजन्मोत्सव, शिवजयंतीच्या व्याख्यानाच्या तारखा, 10वीच्या निरोप समारंभाच्या व्याख्यानाच्या तारखा, या सगळ्या धावपळीमध्ये मागच्या वर्षी आम्ही एक हिस्टॉरिकल उत्तर भारतातील सर्व ऐतिहासिक ठिकाणांचं संशोधन अभ्यास करण्यासाठी एक 10 दिवसांची मोहीम आखली होती. त्या मोहिमेलाही सुरुवात होणार आहे. 200 लोक त्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे. अशा हे सगळ्या गोष्टीमधून आपला हा प्रश्न सोडून मग पुढे आपल्याला जायचंय. म्हणून सर्वांनी त्या गुगल फॉर्म मध्ये जी माहिती तुम्हाला भरायला दिलेली आहे ती सगळी माहिती भरायची आणि तो गुगल फॉर्म सबमिट करायचा. जास्तीत जास्त संख्येने 5 लाख 6 लाख जर फॉर्म असतील तर तेवढ्या संख्येने फॉर्म भरले गेले पाहिजे. ते यासाठी की आंदोलन करण्यापूर्वीच IBच्या माध्यमातून सरकारला कळेल, परीक्षा परिषदेला कळेल, आले 5-6 लाख फॉर्म भरले गेले, एवढे लोक जर आंदोलनाला आले, उतरले तर आपलं सगळं पितळ उघडं पडेल. आणि म्हणून आंदोलन करण्यापूर्वीच्या गुगल फॉर्मच्या प्रेशरनं, दबावानं परीक्षा परिषदेला सुधारण्यासाठी किंवा सुधरावं लागेल, भानावर यावं लागेल.
यासाठी मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त संख्येत गुगल फॉर्म भरायचा आहे आणि याच्या पलीकडे निवेदन आणि गुगल फॉर्मच्या दबावातूनही जर परीक्षा परिषद जागेवर आली नाही तर आपल्याला अंतिम लढाई आंदोलनाची आहे. मग पुण्यामध्ये आपण लाखोंच्या संख्येमध्ये जमूया आणि लाखोंच्या संख्येमध्ये जमून मग आपल्या संख्याबळाची ताकद दाखवून आपल्या खऱ्या अर्थानं मागण्या या रास्त आहेत. चुकलेले प्रश्न त्याचे हे संदर्भ, चुकलेले उत्तर त्याचे हे संदर्भ, हे सगळं आपण रास्त दाखवून देऊया. 81चा मुद्दाही साहजिकच आहे की जर 150ला पैकी 82ला पासिंग आहे तर तुम्ही तुमच्या चुकांमुळे एक प्रश्न रद्द झालाय म्हणून मार्क कमी पडले नाही तर 82वाला पात्र होता. आता ते 81वर तो उमेदवार 81वर आलाय मग 149 पैकी 81ला पात्र ठरतो. हा साधा सोपा न्याय परीक्षा परिषदेला दिसतोय, कळतोय, पण कुणीतरी सांगितल्याशिवाय दबाव टाकल्याशिवाय बदलायचं नाही, कारण त्यातून अर्थकारण आहे, त्यातून अर्थकारण आहे. आणि म्हणून आता आपल्याला खूप फास्ट मध्ये काम करायचं. त्यामध्ये पहिला मुद्दा सर्वांची जबाबदारी. ही सर्वांची जबाबदारी, कोणा एकाची जबाबदारी नाही. आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी नुसत्या एकट्या अकॅडमीची नाही, साऱ्या महाराष्ट्रातल्या अकॅडमीने एकत्र यावं आणि टीटी जर तुम्ही वर्षातून 2दा घेणार तर ती पारदर्शक होणार याचा विश्वास तर उमेदवारांना पाहिजे का नाही, याचा विश्वास पाहिजे. आणि त्या विश्वासासाठी या टीटीतल्या झालेल्या चुका सुधारून सुधारित निकाल लावला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही मागणी आहे आणि ही रास्त आहे मागणी, यामध्ये अजिबात चूक नाहीये, याच्यामध्ये काहीही कमी नाहीये, 100% रास्त आहे. यासाठी प्रत्येकानं पेपर 1 पेपर 2 पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र असू द्या नाही तर गणित विज्ञान असू द्या, माध्यम कुठलं असू द्या, तुमच्याकडं चुकलेल्या प्रश्नांची जे प्रूफ आहेत, अचूक प्रूफ आहे, व्यवस्थित तपासून पहा. आता आपल्याला डायरेक्ट तिथं दाखवायचे ते सगळेच संदर्भ गोळा करा. ते संदर्भ गोळा करून या व्हॉट्सअप आपल्या इथं हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवत आहे, एक टेलिग्राम ग्रुपची लिंक पाठवत आहे. त्या ग्रुपवर तुम्ही ते प्रूफ, ते संदर्भ पाठवायचे. आपण एक टीम बनवलेली, ती टीम त्या विषयाचे ते तपासून पाहिले बरोबर आहे का, मग ते सगळे कलेक्ट करून त्याची व्यवस्थित PDF फाईल बनवली जाईल आणि ती आपल्या सर्वांना पाठवली जाईल निवेदन देण्यासाठी आणि फायनलच्या आंदोलनासाठी. पाहूया महाराष्ट्रातील हे शिक्षक बांधव, महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण जो न्याय मागतो त्या न्यायासाठी किती जण एकत्र येत आहेत. तुमची संख्या दिसली, मोठ्या संख्या बळानं आपण एकत्र येतोय हे कळलं तर आंदोलनाच्या अगोदर सुधारणा होऊ शकते, फेरनिकाल सुधारित निकाल येऊ शकतो. पण यासाठी संख्या दिसली पाहिजे आणि ती जबाबदारी तुमची आहे. माझ्या वतीनं मला शक्य होईल तेवढा मी माझ्या साऱ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा वेळ काढतोय आणि अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी, परीक्षा परिषदेत जमन तसा प्रयत्न करून हा सुधारित निकाल कसा योग्य आहे, कसा गरजेचा आहे यासाठी प्रयत्न करत आहे. आपणही प्रयत्न करावं, एकमेकांच्या साथीनं, एकमेकांच्या सोबतीनं हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. आणि लक्षात राहू द्या, एकीचे बळ मिळते फळ, एकीनं एकत्रित लढलो तर मिळणारे पा. काही शिक्षक बांधव कोर्टामध्ये गेलेत, कोर्टाचाही लढा चालू असू द्या, काय अडचण नाही, पण आंदोलनाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे. इथंच थांबूया. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवतोय, त्या लिंकवर तुम्हाला जो प्रश्न चुकलेला आहे तो चुकलेला प्रश्न, त्याचं बरोबर उत्तर काय, चुकीचं काय आहे व्यवस्थित आणि त्याचा संदर्भ व्यवस्थित पाठवायचा आहे. ठीक आहे, चला आजच्या या आव्हानात्मक लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.